नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. मुली बाजी मारतात की मुले सोमवार दुपारपर्यंत समजेल. सोमवारी लागणार 12वीचा निकाल. सामान्य जनतेला समजतात अनेक उपाययोजना. बांधकाम विभाग पोलिसांना का समजत नाही? जिल्हा बँकेच्या खुरापती उद्योगाने शेतकरी झाला चांगलाच हैराण. ते शेतकरी पीक कर्जापासून वंचित. चौकशी समितीला मुदतवाढ. भारतीय सेवा सदनच्या जागेत कोचिंग क्लास, क्रिकेट अकॅडमी कशी? संस्थेचे अचानक बदलले, विश्वस्तवादाची ठिणगी पडली. मेळघाटमधील टुरिस्ट गाईड गेले संपावर. वन विभागाच्या आडमुठ्या धोरणाचे ठरणार का बळी? आता सविस्तर बातम्या. 12वीच्या परीक्षेचा निकाल उद्या सोमवार 5 मे रोजी दुपारी 1 वाजता महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे. विद्यार्थी त्यांच्या विषयानुसार मिळालेले गुण वेबसाईटवर पाहू शकतील आणि त्याची प्रिंटआउट घेऊ शकतील. यंदाची 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात झाली, ज्यासाठी राज्यातून 15 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नुकतंच आंतरराष्ट्रीय बोर्डाचा निकाल लागला असून CBSEचा निकाल अजून यायचा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अनिवार्य विषयांसाठी गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी 6 मे ते 20 मे दरम्यान अर्ज करता येईल. यासाठी मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थी स्वतः किंवा त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत ऑनलाईन अर्ज करू शकतील. पूर्ण मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर 5 दिवसांच्या आत विद्यार्थी संबंधित विभागीय मंडळांकडे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या उड्डाणपुलावर संतोष वनवासे या तरुणाचा शनिवारी करुण अंत झाला. उड्डाणपुलातील त्रुटी असो वा शहर वाहतूक शाखेची हलगर्जी असो, यावर सामान्य अकोलेकरांना अधिक समज असून सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि पोलिसांना या समस्यांची जाणीव कधी होईल असा प्रश्न अकोलेकरांनी उपस्थित केला आहे. पाहूया नेमके अकोलेकर उड्डाणपुलाबाबत काय म्हणाले. 2 दिवसापूर्वी इथे एक अपघात झाला उड्डाणपुलावरती. संतोष नामक या युवकाचा 21 वर्षाचा तरुण याचा मृत्यू झाला. सारखे उड्डाणपुलावरती जे अपघात होतात याला जबाबदार कोण वाटतं तुम्हाला? यांना पोलीस जबाबदार आहेत, पोलीस जिम्मेदार आहेत यांना. आणि काय वाटतं तुम्हाला, प्रशासनाने या उड्डाणपुलावरच्या वरती काही नियम करायला पाहिजे का? वरती कारवाई करायला पाहिजे यांच्यावर. म्हणजे एवढी रस नाही आहे आपल्या इकडे, जेवढं पाहिजे तेवढी रस तर दिसत नाही आहे. पण चालताना आपणच जर स्वतः व्यवस्थित जर चाललो तर मला वाटते घटना होणार नाही, या पुढच्या घटना घडतील नाही. आपण स्वतः समोरून आपली जे मर्यादा आहे, गाडीची जे कॅपॅसिटी है, जितके अपन वेगानं धावतो त्या वेगानं राहू शकतो. इसके सबसे बड़ा जवाबदारी है यहाँ पे जो ट्रैफिक रूल्स होना चाहिए वैसे फॉलो नहीं हो रहे ट्रैफिक रूल्स. और बीच में जैसे दूसरे मैंने फ्लाईओवर्स पे देखा, नागपुर वगैरह अमरावती के अंदर जो है फ्लाईओवर्स पे डामर का क्या करते हो कि उस पर ब्रेकर बनाते हैं. तो उसके वजह से क्या होता है कि लोग उस ब्रेकर पे स्लो चलते हैं. लेकिन यहाँ पे कहीं पर भी ब्रेकर बनाया हुआ नहीं है, होना चाहिए. और ये पुल छोटा है, जिस हिसाब से इसकी चौड़ान होना चाहिए थी वैसी नहीं है. और दूसरा क्या है ना कि ये सबसे इसका टावर जो है यहाँ पे एक आकर्षण का केंद्र बना हुआ है. तो अगर बनाना है तो टावर के आकर्षण का केंद्र बाजू में बनाया जाए. और ये लोगों की ज़िंदगी इस पर जारी है. इसके पहले सिंधी कैंप की एक बच्ची का इंतकाल हो गया था, अपने बच्चे को छोड़ने के लिए आई थी. उसके बाद में 2-3 लोगों का और बीच में इंतकाल हुआ था यहाँ पे. तो ऐसी चीज़ें जो है ना, ये समाज के लिए ऐसा लग रहा है कि इसको मरण पुल नाम रख देना चाहिए इसका. क्योंकि यहाँ पे हर कोई कुछ ना कुछ दिनों के अंदर, महीना 2 महीने में कोई ना कोई डेथ हो ही रही है. याचा जबाबदार या आपल्या ट्रॅफिक पोलीसच्या लक्ष पाहिजे. कोणी राईट चालला, लेफ्ट चालला, उलटे सुलटे कोणतेही चालत असते दिवसभर, आणि त्याच्याबरोबर त्यांनी निरीक्षण केला पाहिजे. नाही, आता हे याला जबाबदार तर सरकार तर नाहीच आहे. सरकार तर हे चांगलेच काम करत आहे. पण आता ॲक्सिडेंट हे हा ॲक्सिडेंटच आहे असं मला वाटतं. याला म्हणजे सरकार हे जबाबदार नाही आहे. तरी प्रशासनाने कुठली काळजी घ्यायला पाहिजे? बरोबर आहे तुमचं. प्रशासन हे शेवटी
राज्याच्या सहकार्यासाठी असतं. बरोबर आहे, 100% आहे. पण प्रशासनही चांगलं काम करत आहे, कारण की त्याचं भाजपचं नेतृत्व असल्यामुळे. याला जबाबदार मॅम एक तर असू शकते, त्यांना सगळं पाहून गोष्टी चालवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पुलावर मोठ्या मोठ्या गाड्या जेव्हा चालतात तेव्हा पूल व्हायब्रेट होते, खूप जास्त प्रमाणात व्हायब्रेट होते. मी स्वतःचा अनुभव घेतला आहे की जेव्हा मी पुलावर पैदल चालतो, एखाद्या वेळेस झालो मी अनुभव घ्यायसाठी, आणि जेव्हा मोठा ट्रक जातो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात तो व्हायब्रेट होते, जेणेकरून मोठ्या गाड्या तिथं नाही जास्त करून नाही गेला पाहिजे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की पुलाचं बांधकाम पण योग्य रीतीने केलेलं नाही आहे? आणि हो, असं व्हायब्रेट होतं म्हणजे तुम्ही हादरताय ना तिथे. मॅम जास्त प्रमाणात हादरते तिथं. या गोष्टीकडे सरकारने जास्त लक्ष द्यावं. सगळं बांधलं चांगलं आहे, आपल्या प्रगती होत्या देशाची. आपल्या ऍक्सिडेंट न व्हायला पाहिजे, ऍक्सिडेंट पुलावर व्हायला नाही पाहिजे, यासाठी सरकारने काय केलं पाहिजे? काही ना काही सवलती काढायला पाहिजे मॅम त्याच्यावर जास्त करून. जिल्हा बँकेचे कर्ज पुनर्गठन घोटाळ्याच्या चौकशीला जिल्हा उपनिबंधकांनी 2 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आता जून महिन्यात अहवाल सादर करावा लागणार आहे. 11 जणांची समिती चौकशी करत असून चौकशी समितीमधील एका सदस्याकडे 10 सोसायटीची चौकशी देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील 2367 शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय पीक कर्जाचे पुनर्गठन जिल्हा बँकेमार्फत करण्यात आले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संलग्नित सेवा सहकारी सोसायटीच्या या कर्जदार सभासदांना शेतकरी कर्जमुक्त योजनेचा संपूर्ण लाभ मिळू शकला नाही. कर्ज पुनर्गठन घोळाची चौकशी यापूर्वी 5 सदस्यांनी समितींनी केली होती. नव्याने 11 जणांचा समावेश असलेली चौकशी समिती गठीत करण्यात आली. पुनर्गठनेमुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यायचा झाल्यास 14 कोटीची आवश्यकता आहे. आता नवीन समिती पुन्हा काही बाबी शोधणार आहे. ही समिती चूक कोणाची होती हे शोधणार असले तरी शासन स्तरावरून 14 कोटीची तरतूद होणार आहे की काय? प्रगती अहवाल मागितल्यानंतरही शेतकऱ्यांना न्याय मिळेल काय, असे सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. चौकशीअंती जिल्हा बँकेतील दोषींवर कारवाई होते की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय सेवा सदनमधील अलीकडच्या मनमानी कारभारामुळे ही संस्था वादग्रस्त ठरली आहे. या संस्थेच्या ताब्यात सरकारी जमिनी वापराचा उद्देश बदलला असून याविरोधात माजी आमदाराने दंड थोपाटले आहे. भारतीय सेवा सदन विश्वस्त मंडळ बदल प्रकरण चांगलेच गाजत आहे. दरम्यान या ठिकाणी ज्या शैक्षणिक कामासाठी ही जमीन संस्थेला दिली त्याचा वापर बदलला गेला आहे. त्याचबरोबर येथे खासगी कोचिंग क्लासेस, क्रिकेट अकॅडमी काढत व्यावसायिक कारण करण्यात आले आहे. या संस्थेला ज्या कामासाठी ही जागा देण्यात आली तो मूळ उद्देश आता शिल्लक राहिला नाही. त्यामुळे भारतीय सेवा सदनला देण्यात आलेल्या सरकारी जागेचा पुनर्विचार सरकारने करण्याची गरज आहे. त्याचबरोबर भारतीय सेवा सदन या संस्थेच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून नियमबाह्य पद्धतीने घेतल्यात आली. नियमांना तिलांजली देऊन राबविण्यात आलेल्या या बेकायदेशीर निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून रातोरात नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यात आले असून नवीन विश्वस्त मंडळांमध्ये आधीच्या 7 विश्वस्तांना डावलण्यात आले. परंतु ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याने या प्रकरणी 7 सदस्य उच्च न्यायालयांमध्ये दाद मागणार आहेत, अशी माहिती भारतीय सेवा सदनचे वरिष्ठ उपाध्यक्ष गोपीकिशन बाजुरिया यांनी दिली. यावेळी राजकुमारजी रुंगटा, दीपक अग्रवाल, डॉक्टर वंदन मोहोड, ॲडव्होकेट रमेश श्रावणी यांची उपस्थिती होती. केंद्र सरकारद्वारे 43 ई बसेस मिळणार आहे. त्या मिळाल्या की अकोल्यातील एकमेव ऑटो व्यवसायांवर मोठा परिणाम होणार आहे. याविषयीच्या आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा विशेष आढावा. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून अकोल्यात लवकरच 43 ई बस सेवा सुरू होणार आहे. खासदार अनुप धोत्रे यांनी खडकी येथे बांधकामाच्या पाहणीसाठी अचानक भेट देऊन मी चार्जिंग सेंटरचे कामकाज पाहिले. चार्जिंग स्टेशन उभारणीला सुमारे 19 कोटी रुपये खर्च होणार आहेत. 15 ऑगस्ट रोजी ई बस सेवा सुरू होणार आहे, अशी माहिती खासदार अनुप धोत्रे यांनी दिली. पण या विषयांवर अकोल्यातील ऑटो चालकांनी संमिश्र प्रतिसाद दिला असून रोजगार जाणार का अशी शंका उपस्थित केली जात आहे. होने वाली है अभी आपके कुछ ऑटो जो चालक है उनके ऊपर कुछ सवारी पर इफेक्ट होने वाला है. जी सवारी पे तो इफेक्ट पड़ेगा ना मैडम, ठीक है. गवर्नमेंट ने ऑटो इतने दे दिए, परमिट इशू कर लिए है, तो उससे तो इफेक्ट पड़ेगा ना ऑटो के धंधे के ऊपर. हमें परमिट करतो 10,000 रुपयाचे परमिट आहे, ते पासिंग करतो, सगळ्यात करतो. मग गवर्नमेंट को भी ये करना चाहिए ना कि ऑटो के परमिट कमी से कमी करा. उल्टा ऊपर से ई रिक्शा आ गया, उसमें धंधे पर तो पहले इफेक्ट पड़ा हुआ है. और उससे सिटी बस अगर शुरू होती है तो फिर तो ऑटो के बिल्कुल घर चलाना मुश्किल हो जाएगा बिल्कुल. और सिटी बस का एक तो किराया कम है, ऑटो का किराया ज़्यादा रहता, तो उससे तो इफेक्ट पड़ेगा ना मैडम. क्योंकि ऑटो के अंदर अगर सवारियाँ बैठे भी है 4-5 सवारी जो भी बैठती है
सिटी बस आती है ऑटो खाली हो जाता है, बोलते बस आ गई, तो इफेक्ट पड़ेगा ना हमारे ऊपर अगर सिटी बस चालू होगी तो गवर्नमेंट को ये करना चाहिए था कि पहले तो कम से कम परमिट देने को होना था, और उसके बाद में फिर ई रिक्शा भी उन्होंने दे दिया चार्जिंग का, ना उसको पासिंग है ना कुछ है, सिर्फ जो हमारा LPG ऑटो है उसको ही पासिंग वगैरह है, ये आधार कार्ड पर ऑटो दे रहे हैं। तो इनको उसके बारे में गौर करना चाहिए, सोचना चाहिए कि ये ऑटो वालों का क्या होगा, हम पासिंग कहाँ से करेंगे, इंश्योरेंस कहाँ से भरेंगे, परमिट रिन्यूअल रहता, लाइसेंस रहता, सभी रिन्यूअल करना पड़ता। अब ये आधार कार्ड के ऊपर ई रिक्शा चालन दे रहे हैं ऑटो, उनको कोई सुविधा नहीं, उल्टा 3 साल की उनको पासिंग दे रहे हैं, हमको 2 साल की पासिंग, हम टॅक्स भरते सब भरते, फिर भी हमारे को कोई सुविधा नाही आहे। ॲटोवाल्यांचा थोडा विचार करायला पाहिजे महानगरपालिकेने, आणि त्याच्या हिशोबाने करायला पाहिजेत काही। म्हणजे तुम्ही महानगरपालिकेचं लोकांचं तर पाऊस राहिलं, शहरातल्या लोकांचं पण ॲटोवाल्यांच्या पण इकडे बघितलंच पाहिजे थोडंफार काही ना काही। म्हणजे जसं की सिटी बसेस जे भरून जातात दाबून एकदम, आणि त्या हिशोबाने त्याच्यावर थोडीशी मर्यादा आणली पाहिजे की जेवढ्या सीटा आहेत तेवढ्या घेतल्या पाहिजेत। आणि असं काही नाही की ॲटोवाल्यांवर पण लक्ष दिलंच पाहिजे की तुम्ही जर जास्त सीटा घेत असाल तर त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे। असं आम्ही नाही म्हणत की बा आम्हीच नेतो किंवा आम्हीच नेल्याच पाहिजे का तुम्हीच नेत, असं काही नाही आहे, दोघांच्या इकडे पण बरोबर लक्ष दिलंच पाहिजे। कारण की आमच्या ज्या गाड्या आहेत, आमच्या गाड्या आहेत सिटी परमिट गाड्या, आणि आमच्या गाड्या सिटी परमिट असल्यामुळे आम्ही दर 2 वर्षाला जे आम्ही पासिंग करतो, त्याच्यामुळं कसं आता आम्ही तर गव्हर्नमेंटचा फायदा करत आहोत, आणि आमच्यासोबत जे ऑटो आहेत चार्जिंगवाले, ऑटो चार्जिंगवाले गाड्या, यांच्यामुळं कसं खूप आमच्या धंद्यावर खूप परिणाम झालेला आहे। काही पण भाडे बसवतात, काही पण पैशामध्ये नेतात। आता नाहीला जाणं तर आम्हाला तर आमचं चालावंच लागेल, आमचं उदरनिर्वाह आम्हाला करावंच लागेल, आणि सिटीबद्दल सुरू झाल्या तर काही फरक पडणार तर नाही, पण पडला तर बघून घेऊ। म्हणजे जे समजा ज्येष्ठ आता सवाऱ्या बसणार नाही, आता ॲटोमध्ये कमीत कमी बसणार आहे, बसचे वाट बघणार आहे। वाटतं तुम्हाला की तुमचा लॉस होईल याच्यामध्ये? हो 100%। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। तप्त उन्हामुळे महान प्रकल्पातील होणारे रोजचे बाष्पीभवन तसेच अकोला शहरापर्यंत पाणी आणताना वाटेतील वॉल्समधून हजारो लिटर पाणी वाहून जाते। पाणी चोरीमुळे होणारी ही हानी वेगळी, परंतु ही गळती थांबवून पाणी वाचवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केला जात नाही, हे मात्र दुर्दैव आहे। शहरावर पाणी कपात लादली आहे। 5व्या दिवशी शहरात पाणी पुरवठा होत आहे। पाण्याची विविध कारणांमुळे होणारी गळती त्वरित थांबवली तरी पाणी वाचू शकतो। त्यासाठी एकेका थेंबाचे महत्त्व जपावे लागेल। पाणी प्रश्न संदर्भात स्काडा तंत्रज्ञान महापालिकेने अंगीकारले आहे, परंतु त्याचा उपयोग म्हणावा तसा झाला नाही। त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत। पाण्याचा अपव्यय शहरात मोठ्या प्रमाणात होताना दिसतो। पाणी पुरवठ्याच्या दिवशी ठिकठिकाणी पाण्याचे वाट पाहतात, पण लोक दुकानासमोर, घरासमोर पाणी टाकतात। पाण्याची बचत करण्याऐवजी उधळपट्टी सुरू असते। त्याला आळा घालण्याची गरज आहे, त्याला आळा घालणे आवश्यक आहे। काटेपूर्णा प्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होत आहे। ही जाणीव ठेवून पाण्याचा वापर करावा लागणार आहे, कारण पाऊस होऊन काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोपर्यंत साठा होत नाही तोवर पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन वापर करावा लागणार आहे। घरोघरी कूलरमुळे पाण्याची मागणी वाढली आहे, परंतु पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन योग्य वापर केल्याशिवाय समस्या सुटणार नाही। अकोला शहरात रोज विविध भारनियमन होत आहे। या अघोषित भारनियमन अकोल्याचे तापमान 45 अंश सेल्सिअस असताना होत असल्याची नाराजी अकोलेकरांनी व्यक्त केली। आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी जनतेच्या घेतलेल्या ह्या प्रतिक्रिया। 40 डिग्री तापमान आहे आणि अकोल्यात शहरात सुद्धा म्हणजे अघोषित भारनियम सुरू केलेला आहे। काय वाटतं तुम्हाला की महावितरण ही नागरिकांना फक्त त्रास देते का लोड शेडिंग करून? नाही, महावितरणचा जो पार्ट आहे तो पार्ट मला असं वाटतं का जे आता म्हणजे पावसाच्या दृष्टीनं जे झाडं तोडण्याचे कार्यक्रम वगैरे राहतात, म्हणजे पाऊस जर आला जून महिन्यामध्ये किंवा 15 मे 20 मे नंतर, तर त्यासाठी जे प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ते प्रिकॉशन घ्यायसाठी हे महावितरण जे आहे ते लोड शेडिंग करत असेल। पण आता एवढं टेम्परेचर असून 45 डिग्री टेम्परेचर आहे सर, छोटे छोटे बाळ
घरी कुटुंब आहे आणि परत काही वयोवृद्ध लोक आहेत, नंतर काही विद्यार्थी आहेत की ते प्रिपेअर्ड होतात एक्झामसाठी. आज नीटची एक्झाम पण सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जर लोड शेडिंग जर असेल तर विद्यार्थी अभ्यास कसे करतील? लोडशेडिंगबद्दल तर मला एवढी माहिती नाही, पण जे काही असे महावितरण जे आहे ते जाणीवपूर्वक करत आहे. त्यांच्या प्रिकॉशननुसार किंवा त्यांनी जे काळजी घ्यायची त्यानुसार ते प्रयत्न करत असतील असं मला वाटतं. नाही, अशा परिस्थितीत महावितरण लोडशेडिंग करायला नको आहे, कारण की ऑलरेडी उन्हाचा मार लोकांना तसाच त्रास सहन करावा लागत आहे. अकोला तसे एक आपल्या कर्कवृत्तावर आहे, त्याच्यामुळे इथं उन्हाचा जो पारा राहतो हा नेहमीच वाढलेला राहतो. अशा वेळेस लोकांना हवेची खूप आवश्यकता राहते, फॅनची आवश्यकता राहते, AC कूलरची आवश्यकता राहते. आणि हे जे ऊन आहे हे जे समजा वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी आणि मुलांसाठी तसंच थोडंसं घातक ठरत आहे. आणि अशा परिस्थितीत जर महावितरणानं जर समजा लाईन किंवा लोडशेडिंग जर कधी केलेलं असेल तर तशा परिस्थितीत ते आजारी पडण्याची शक्यता जास्त राहते. लोडशेडिंगचा तर भरपूर त्रास आहे मॅडम. लग्न कार्य चालू आहेत, लग्न कार्याच्या याच्यात लाईट वेळेवर जात आहे, लोक उन्हानं घायल होऊन राहिले. इथं हाताचे छालटं निघून राहिले, एवढं ऊन इथं तपून राहिलं अकोल्यात. त्यात लोडशेडिंगच्या लोकांचे लहान लहान मुलं आहेत, घरात फॅन कूलर याची म्हणजे जास्त आवश्यकता आहे, तरी पण कोणीच काळजी नाही करत आहे. त्याच्यात लाईट बिल पण एवढं म्हणजे जनतेजवळून पैसे ते घेऊन राहिले आणि म्हणजे जनतेला एवढा त्रास आहे की इथं कोणी लक्ष नाही देऊन राहिले. आमदार पण नाही लक्ष देत, कोणीच नाही देत आहे. या उन्हाळ्याच्या टाईमला अजिबात लोडशेडिंग करायला नाही पाहिजे. एवढं तापमान आहे 45 डिग्री सेल्सिअस, तरी पण काही कामानिमित्त लोक बाहेर पडतात, पण रस्ते ओस पडत आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थी, लहान मुलं यांना खूप त्रास होते. महावितरणनं अजिबात लोडशेडिंग बंद करायला पाहिजे. विद्यार्थ्यांचं खरं नुकसान होतं याच्यात. आता काही MPSCची तयारी करत आहे, कोणी UPSCची कशी पोलीस भरतीची तयारी करत आहे. भर उन्हात जर का समजा लोडशेडिंग केलं तुम्ही तर अशा टायमात विद्यार्थी अभ्यास कसा करेल? हे इतकं तापमान, या तापमानात तुम्हाला साधं उभं तरी राहत आहेत, अशा टायमात अभ्यास कसा करा इतक्या गरमी? माझी शासनाला हेच विनंती राहील, पण लोडशेडिंग वगैरे नाही करावं. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टीबाबत शिक्षण संचालक आणि शिक्षणाधिकारी यांच्या आदेशात विसंगती दिसते आहे. त्यामुळे स्थिती स्पष्ट व्हावी अशी मागणी केली जात आहे. राज्यातील शाळांच्या सुट्टींबाबत एक वाक्यता यावी याकरता राज्याचे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालकांनी 28 एप्रिल 2025 रोजीच्या पत्रानुसार महाराष्ट्रातील सर्व शाळांना 2 मे 2025 पासून उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. तथापि अकोला माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी 28 एप्रिल 2025 रोजी काढलेल्या आदेशानुसार माध्यमिक शाळांना 9 मे पासून सुट्टी जाहीर केली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा आदेश संचालक यांच्या सुट्टीच्या एका वाक्यतेला विसंगत आहे. त्यामुळे शिक्षण संचालक यांच्या निर्देशानुसार राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे तात्काळ सुट्टी जाहीर करावी अशी मागणी होत आहे. शिक्षण क्षेत्रातील काही धुरीणांनी हा विषय लावून धरला आहे. अकोला जिल्ह्याचे नंदनवन तसेच पट्टेदार वाघांचा अधिवास म्हणून भारतात परिचित असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अकोट वन्यजीव मधील नरनाळा अभयारण्यातील जंगल सफारीला सध्या पूर्णविराम लागला आहे. नरनाळा अभयारण्य मधील जिप्सी चालक व गाईड यांनी शहानूर सफारी गेटवरील अकोट वन्यजीव विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या दुर्लक्षामुळे जंगल सफारी बंद केली आहे. यामुळे अनेकांचा रोजगार बुडणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अभयारण्यात कार्यरत असलेल्या गाईड तसेच जिप्सी चालकांनी आता आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. यामुळे नरनाळा जंगल सफारीला मोठा फटका बसणार आहे. नरनाळा जंगल सफारीमधील पर्यटकांना जंगल सफारीसाठी जिप्सी तसेच गाईड उपलब्ध करण्यात येतात, परंतु जिप्सी चालक तसेच गाईडच्या यांच्या मागण्या गेल्या अनेक महिन्यांपासून अकोट वन्यजीव विभागाकडे प्रलंबित आहेत. पेट्रोल दरवाढ झाल्याने जिप्सी सफारीच्या दरामध्ये वाढ करावी, शहानूर सफारी गेटवरील पर्यटकांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, पूर्वी सुरू असलेली नाईट जंगल सफारी पुन्हा सुरू करण्यात यावी, सफारी दरम्यान उपस्थित असलेल्या गाईडच्या विविध मागण्या मान्य करण्यात याव्या याकरिता स्ट्राईक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मागणं सर्वप्रथम जिप्सीचं भाडेवाढ 2016-17 मध्ये जे जिप्सीचं भाडेवाढ होतं तेच आतापर्यंत चालू आहे.
आमचं 4000 भाडे करावं ही आमची अपेक्षा होती. त्याप्रमाणे आम्ही वन विभागाकडे निवेदन सादर केलेलं आहे. मागच्या वर्षीसुद्धा आम्ही त्यांना भाडेवाढबद्दल बोललो होतो, परंतु त्यांनी त्यावर कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. नंतर आम्ही 21/10/2024 त्यांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलं. त्यावरही आजपर्यंत आम्हाला कोणत्याच प्रकारचा त्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही. नंतर 11/4/2024 पण आम्ही त्यांना निवेदन दिलं. त्यावरही त्यांना आम्हाला कोणत्याच प्रकारचं लेखी स्वरूपात भाडेवाढबद्दल कळवलेलं नाही. त्याचप्रमाणे आमचं गेटवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयाची व्यवस्था नाही, तसेच गाईडची प्रशिक्षणाची पण आवश्यकता आहे. असे काही जे मुद्दे आहेत हे आम्ही वन विभागाकडे सादर केलेले आहेत. पण अद्यापर्यंत त्यांनी यावर कोणत्याच प्रकारचा तोडगा काढलेला नाही. तसेच कोविडपूर्वी नाईट सफारी, फुल डे सफारी चालू होती, त्याची ही मागणी चालू करण्याबद्दल मागणी आम्ही वन विभागाकडे केलेली आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यावर त्या समस्येचं निवारण न झाल्यामुळे आम्ही 1 तारखेपासून जिप्सी सफारी करता पाठवण्यात बंदी केलेली आहे. 5/2025 पासून, कामगार दिनापासून. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. मुली बाजी मारतात की मुले, सोमवार दुपारपर्यंत समजेल. सोमवारी लागणार 12वीचा निकाल. सामान्य जनतेला समजतात अनेक उपाययोजना, बांधकाम विभाग पोलिसांना का समजत नाही. जिल्हा बँकेच्या खुरापती उद्योगाने शेतकरी झाला चांगलाच हैराण. ते शेतकरी पीक कर्जापासून वंचित, चौकशी समितीला मुदतवाढ. भारतीय सेवा सदनच्या जागेत कोचिंग क्लास, क्रिकेट अकॅडमी कशी. संस्थेचे अचानक बदलले, विश्वस्तवादाची ठिणगी पडली. मेळघाटमधील टुरिस्ट गाईड गेले संपावर, वन विभागाच्या आडमुठ्या धोरणाचे ठरणार का बळी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात. तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRCचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 907501 2854 70 20 59 83 98.